महाराष्ट्र शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात आज बुलढाणा शहरात बंजारा समाज रस्त्यावर उतरला। हजारोंच्या संख्येने जमलेल्या समाज बांधवांच्या एल्गार मोर्चात एक गोर 1.25 लाख जोर या घोषणांनी शहर दणाणून गेले। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। त्यात ठणकावून इशारा देण्यात आला, हैदराबाद गॅझेट व सीपी अँड बेरार प्रोव्हिजन्स नुसार एसटी आरक्षण तात्काळ लागू करा, अन्यथा बंजारा समाज रस्ते पेटवायला मागे पुढे पाहणार नाही। मोर्चातील ठळक बाबी: मराठा समाजाच्या मागण्या मान्य, मात्र बंजारा समाज अजूनही वंचित। आंध्र प्रदेश व तेलंगणा इथं बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू। मराठवाड्यातील जिल्ह्यात पूर्वी आरक्षण मिळत असूनही महाराष्ट्रात अधिकार नाकारला गेला। विविध आयोगांनी समाज आरक्षणास पात्र ठरवलेले असतानाही शासनाचा हट्ट कायम। अन्यायामुळे समाजात प्रचंड असंतोष आता सहन करणार नाही अशी गर्जना। समाजाचा इशारा, निवेदनातून स्पष्ट शब्दात नमूद। आरक्षणाचा निर्णय तातडीने झाला नाही तर पुढचे आंदोलन फक्त मोर्चा नसेल तर महाराष्ट्राला हादरवणारा ज्वालामुखी ठरेल। दरम्यान आंदोलनावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। आजचा बंजारा समाजाचा एल्गार हा फक्त आवाज नाही, तो शासनाने दिलेला अंतिम इशारा आहे। मराठा आरक्षणाची नोंद हैदराबाद गॅझेटमध्ये सापडली, तशीच बंजाराची नोंद सुद्धा एसटी आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटमध्ये आहे। त्यानुसारच आम्ही सर्व महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत। हैदराबादमध्ये काही अशा राज्यामध्ये एसटी प्रवर्गामध्ये आमचे बंजारा समाज आहे आणि काही ठिकाणी एसटी, काही ठिकाणी आम्ही ओबीसीमध्ये आहे। जात एक, संस्कृती एक, खानपान एक, पहिराव एक, सगळं एक असताना मग एका ठिकाणी एका राज्यात एक आरक्षण आणि एका राज्यात एक आरक्षण, ही भावना अतिशय चुकीची आहे। त्यामुळे आम्ही आज लाखोच्या संख्येने आरक्षणाच्या मागणीसाठी आलेलो आहोत। तरी माझी सरकारला विनंती आहे की आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात यावं। नमस्कार। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।